वचन दिले तू मला ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते विजया ऊर्जाचा गृहप्रवेश करायला आलेली असते. ती तीर्थाला म्हणते तीर्था चल. त्याबरोबर मग विजया आणि तीर्था आता स्वयंपाकघरात येतात. तिथे येऊन आता विजया ही लगेचच माप भरायला घेते. तर तोपर्यंत आता ताबडतोब इकडे तीर्था ही औक्षणाचं ताट करते. विजया त्याच औक्षणाच्या ताटामधनं एक सुपारी घेते. ती त्या मापट्यावरती ठेवते, हळदी कुंकू वाहते तांदळांवर आणि घेऊन येते माप. त्यानंतर मग आता ऊर्जाच्या पायासमोर ते माप ठेवलं जातं. हर्षवर्धन हा ऊर्जाला म्हणत असतो, ऊर्जा तुझ्या आईची अशी इच्छा होती की आम्ही तुला सून म्हणून स्वीकारावं, मी तुला सून म्हणून स्वीकारावं. आता बघ मी तुला सून म्हणून स्वीकारलं आहे आणि शौर्याच्या आईनेच तुझा गृहप्रवेशसुद्धा करायला घेतला आहे. त्याबरोबर आता आईसाहेब ह्या लगेचच दिव्याला म्हणतात, दिव्या जा तू आता आधी तिचं औक्षण कर, मग तिला माप ओलांडून घरात येऊ दे. त्यावर मग लगेचच विजया म्हणते, का तू का करशील दिव्या औक्षण, मी आहे ना जिवंत, दे इकडे. आणि मग लगेचच आता विजया दिव्याच्या हातातून त्या औक्षणाचं ताट काढून घेते आणि आता ती आईसाहेबांना म्हणत असते, आईसाहेब आजपर्यंत कधीही मी तुमचा शब्द किंवा यांचा शब्द खाली पडू दिलेला नाही आहे आणि आजही तसं होणार नाही. आणि मग आता विजया ही लगेचच ओवाळणी करायला घेते. ती ऊर्जाला ओवाळत असताना आता तिला आठवत असतं की कसा तिचा तोल जात होता आणि कसं ऊर्जाने तिला सावरलं होतं. त्यानंतर आता ते आठवल्यावर मग मात्र विजयाच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान असतं. मग आता ते झाल्याच्या नंतर आठवू लागतं विजयाला की कसं जेव्हा तिच्या पायाला लागलं होतं तेव्हा ऊर्जाने तिच्या पायाचं फूट मसाज करून दिलं होतं. त्यानंतर मग इकडे विजयाने ऊर्जाला घरी आणलं होतं तेव्हा मग विजया ही तिला पाणी घे असं म्हणत होती. तेव्हा ऊर्जा म्हणाली की नाही नको ठीक आहे. त्यावर विजयाने सांगितलं होतं, हे बघ उन्हाळ्याचे दिवस आहेत, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जर कोणी पाणी विचारत असेल तर नाही नको म्हणायचं नाही, गुपचूप पिऊन घ्यायचं. त्यानंतर मग आता लगेचच विजया ऊर्जाचं औक्षण करते. औक्षण करून झाल्याच्या नंतर मग आता लगेचच ऊर्जाला ते माप ओलांडून आता घरात ये असं सांगितलं जातं. ऊर्जा ताबडतोब माप ओलांडते. त्यानंतर मग सोनल आणि आता तीर्था या दोघीजणी आता कुंकवाचं पाणी आणि सफेद कपडा घेऊन येतात. कुंकवाचं पाणी ऊर्जाच्या पायांसमोर ठेवलं जातं, सफेद कपडा हंतरला जातो आणि त्यानंतर मग ऊर्जा हसत शौर्याकडे बघते. शौर्यसुद्धा हात पुढे करतो आणि ऊर्जाला देतो. मग ऊर्जा आता त्या कुंकवाच्या पाण्यामध्ये पाय बुडवून आता तिचे ठसे त्या पांढऱ्या कपड्यावरती उमटवत चाललेली असते. शौर्याने ऊर्जाचा हात अगदी घट्ट हातात धरून ठेवलेला असतो. ऊर्जा ही खूप खुश असते. शौर्य तिच्या बरोबर आहे याचा एक सार्थ तो आनंद तिच्या चेहऱ्यावरती दिसत असतो. शौर्यसुद्धा खूप सुखावलेला असतो घरात ऊर्जाचा गृहप्रवेश झाल्यामुळे. आता यावेळी इथे गाणं चालू असतं, शीर्षक गीत, वचन दिले तू मला, वचन दिले मी तुला, ही साथ आयुष्याची, जरी चुकलो जरी थकलो ना साथ सोडा याची. आता ते गाणं वाजत असतं आणि हे दोघंजणं चालत असतात. आता दोघंही जण येतात आणि एका पॉईंटवरती थांबतात. त्यावेळी मग त्या ठिकाणी आईसाहेब येतात आणि म्हणत असतात, ऊर्जा खरंच तू आता या घरची सून झाली आहेस, त्यामुळे आता जहागीरदारांच्या सुनेसाठी सारखंच आता तूसुद्धा ह्या घराच्या सुखासाठी, समाधानासाठी, समृद्धीसाठी कायम प्रार्थना कर. त्याबरोबर मग आता ऊर्जा ही होकारार्थी मान डोलावते. तर आता शौर्य आणि घरातले इतर सगळेच खूप जास्त आनंदी असतात. पण दिव्याचं मात्र स्वागतागत केलं नव्हतं, त्यामुळे दिव्या काही खुश नसते. त्याबरोबर आईसाहेब म्हणत असतात, माझी खात्री आहे तू ह्या घराला आपलंसं करून घेशील, तू या घराला तुझं म्हणून स्वीकारशील, करशील ना. त्यानंतर मग लगेचच आता आईसाहेब विजयाकडे बघतात आणि आता त्या विजयालासुद्धा म्हणत असतात, विजया तू आज ऊर्जाचं औक्षण केलंस, ऊर्जाला घरात घेतलंस, हे करून तू दाखवून दिलंस की खरोखर तुझं मन केवढं मोठं आहे आणि खरोखरच हर्षवर्धनबद्दल आणि माझ्याबद्दलसुद्धा तुझ्या मनात किती आदर आहे. विजया हे बघ मी तुला शब्द देते, तू सासू आहेस आणि म्हणून सासू म्हणून कायम तुझा मान हा यांच्याकडनं जपला जाईलच खरंच. आणि तूसुद्धा ऊर्जा लक्षात ठेव, विजया तुझी सासू आहे, कधीही भान सोडू नकोस. त्याबरोबर लगेचच आता ऊर्जा म्हणते, तुम्ही निश्चिंत राहा, माझ्याकडनं कधीच यांचा अवमान होणार नाही. त्याबरोबर दिव्या म्हणते, आणि मी तर कायमच सासूबाईंचं सगळं ऐकतेच. हो नाही,
त्याबरोबर कोणीही काहीही बोलत नाही. त्याबरोबर शौर्य हर्षवर्धनला कडकडवून घट्ट मिठी मारतो आणि म्हणत असतो, डॅड डॅड आय कांट एबल टू से व्हॉट आय फील नाव. खरंच खूप खूप थँक्यू डॅड. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, जेव्हा माझं लग्न सुरू होतं, जेव्हा विधी चालू होते, तेव्हा एका पॉईंटवर मला असं वाटलं होतं की नाही, आता तुम्ही येणार नाही डॅड, आता संपलं, सगळं संपलं, कायमचं संपलं. पण नाही डॅड, तुम्ही तसं होऊ दिलं नाही. तुम्ही आलात, तुम्ही मला आणि ऊर्जाला ह्या घरी परत घेऊन आलात. खरंच डॅड, खरंच मी खूप खूप म्हणजे खूपच खुश आहे खरंच. आणि मग आता शौर्य पुन्हा एकदा हर्षवर्धनला मिठी मारतो. आता हर्षवर्धन हा शौर्यला म्हणत असतो, शौर्य बेटा शांत हो. आणि मग तो शौर्याचे डोळे वगैरे पुसतो. शौर्य हा म्हणत असतो, डॅड तुम्हाला नाही माहिती तुम्ही केवढी मोठी गोष्ट केली. हर्षवर्धन म्हणतो, तुम्ही आराम करा, मी येतो. आणि तो तिकडनं निघून जातो. तशीच आता लगेचच त्या ठिकाणी विजया उभी असते. शौर्य विजयाकडे येतो आणि विजयाला म्हणत असतो, मॉम खरंच खरंच थँक्यू सो मच की तू ऊर्जाला गृहप्रवेश करून घरात घेतलंस. मॉम मी तुला खात्री देऊन सांगतो की आज तुला जे सगळं निगेटिव्ह वाटतं आहे ना, उद्या तेच सगळं तुला छान वाटू लागेल, पॉझिटिव्ह वाटू लागेल. आणि मग तुला खात्री पटेल की ऊर्जा ही तुझी सून आहे, ही चांगली गोष्ट आहे. तुला अभिमान वाटेल ऊर्जा तुझी सून असल्याचा खरंच. आणि मग आता लगेचच विजया ही शौर्याला मिठी मारते. आता विजया ही शौर्याला मिठी मारताना मनात म्हणत असते, खरं तर हा सर्व आमच्या मुलाचा मूर्खपणा आहे ना, म्हणून आम्हाला ह्या सगळ्यात सहभागी व्हावं लागतं. तर दुसऱ्या बाजूला इकडे ऊर्जा ही मनातल्या मनात म्हणत असते, शौर्य तुझे आई बाबा मला स्वीकारतायत ते फक्त तुझ्यासाठी, पण तू खूप साधाभोळा आहेस ना, म्हणून तुझ्या लक्षात तुझ्या आईबाबांचं वागणं येत नाही आहे. पण मी सुद्धा तुला तुझ्या आईबाबांचं वागणं कधीच लक्षात आणून देणार नाही आहे. तुला जाणीव नाही आहे, मी सुद्धा तुला करून देणार नाही आहे. त्यावेळी मग आता लगेचच ऊर्जा आणि विजया दोघीजणी एकीमेकीकडे पाहतात. ऊर्जाच्या नजरेत शांतता असते, विजयाच्या नजरेत मात्र खुन्नस असते. इतक्यात तिकडे आजी येते आणि आता आईसाहेब म्हणू लागतात, विजया अगं आपल्या घराण्याची परंपरा आहे, जहागीरदारांकडे जेव्हा नवीन लग्न करून मुलगी येते तेव्हा तिला आपल्याकडचा एक पारंपरिक दागिना दिला जातो, लक्ष्मीपूजन केलं जातं. त्यामुळे जा तू पूजेची तयारी कर. विजया ठीक आहे म्हणून तिकडनं जाते. तशी लगेचच आजी ऊर्जाला म्हणते, ऊर्जा चल तू तिकडे बस. त्याबरोबर मग आजी ऊर्जा आणि शौर्याला घेऊन जाते. त्याबरोबर घरातले सगळे सदस्य त्यांच्या मागे जातात. त्याबरोबर आता लगेचच काकू ही दिव्याला विचारते, काय गं दिव्या, तुला दिला होता का पारंपरिक दागिना? त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता पूर्वा ही एकटीच कपड्यांच्या घडी करत बसलेली असते. त्या दरम्यान आता तिला ऊर्जाबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण, प्रत्येक प्रसंग आठवत असतो. त्या दोघीजणी एकट्याच उरल्यानंतर ऊर्जाने कायमच आता इकडे पूर्वाला धीर दिला होता, सांभाळून घेतलं होतं. त्यानंतर तिचा तो काळा कोट आणि तिचं ते काम करण्याचं स्पिरिट, तिची ती जिद्द, ते सगळं काही विजयाला आठवत असतं. पहिल्या केसची पहिली इयरिंग असते तेव्हा आता ऊर्जाने देवाचा आशीर्वाद तर घेतलेलाच असतो, पण त्याबरोबरच तिने पूर्वाचाही आशीर्वाद घेतलेला असतो. तिने सांगितलेलंच असतं पूर्वाला की आई तुझ्या आशीर्वादाशिवाय सगळं काही अपूर्ण आहे, अशक्य आहे. त्यानंतर पूर्वानेच नाही तर चाळीतल्या बऱ्याच बायकांनी ऊर्जाचं मिळून औक्षण केलं होतं. ते सगळं आता पूर्वाला आठवू लागतं. मग आता पूर्वाला आठवतं की ती नेहमी ऊर्जेच्या हातावर कशी दही साखर द्यायची केसच्या हिअरिंगला जाताना. आता मग पूर्वा ऊर्जाचा ड्रेस एकदम कवटाळते जीवाजवळ आणि आता ती रडत असते. तिला ऊर्जाची खूप जास्त आठवण येत असते. यावेळी ती खूप भावनिक झालेली असते. इतक्यात पूर्वाची नजर ऊर्जाच्या त्या काम करण्याच्या जागेवरती पडते आणि तिचा तिथे एक फोटोसुद्धा असतो. मग काय, मग आता पूर्वा ताबडतोबच तिकडे येते आणि आता ती ऊर्जाचा तो फोटो हातात घेते. काळा कोट घातलेला तो ऊर्जाचा फोटो बघताच पूर्वाला आठवतं की ऊर्जा कशी रात्रभर काम करत बसायची या टेबलावर. पूर्वा तिला विचारत होती, ऊर्जा काय गं, तू अजून झोपली नाहीस का? त्यावेळी मग ऊर्जा म्हणाली होती की नाही आई, मी झोपेन थोड्या वेळात, तू झोप. आता तिकडून मागे वळतच असते. इतक्यात तिला ऊर्जाबरोबर तिचा एक छोटासा फोटो असतो तो दिसतो, ज्यामध्ये त्या दोघी मायलेकी खूप आनंदी असतात. मग आता लगेचच पूर्वा म्हणत असते, खरोखर खरोखर हे क्षण किती सुंदर होते. मग त्यानंतर
पूर्वाला आठवतं जेव्हा जेव्हा ऊर्जा खुश असायची, नाराज असायची, काहीही असायचं तेव्हा ती यायची आणि सरळ पूर्वाला घट्ट मिठी मारायची. पूर्वाला मिठी मारली की ऊर्जाचं सगळं दुःख पळून जायचं, आनंदाला उधाण यायचं. आता हे सगळं आठवत असताना पूर्वा विचार करत असते, खरंच ते दिवस किती छान होते. आणि अचानक विजयाला पूर्वाला इकडे आठवतं ते म्हणजे हर्षवर्धन जहागीरदारनेच तुझ्या बापाचा मृत्यू घडवून आणलेला आहे. तोच जबाबदार आहे या सगळ्याला. हा प्रसंग जो तिने ऊर्जाला सांगितलेला होता आणि ते आठवल्यावर मग मात्र आता पूर्वाच्या काळजात धस्सच होतं. ऊर्जा ताबडतोब जाते आणि आता ती देवाच्या समोर हात जोडते आणि देवासमोर हात जोडून पूर्वा आता प्रार्थना करते. ज्या माणसांची सावलीसुद्धा माझ्या लेकीवर पडू नये, माझ्या ऊर्जावर पडू नये असं मला वाटत होतं, आज त्यांच्याच घरात मी माझ्या मुलीला सून म्हणून पाठवलं आहे. खूप काळजावर दगड ठेवून मी हा निर्णय घेतलेला आहे. आता तिथे ऊर्जाला साथ दे, तिला लढण्याचं बळ दे. तर दुसऱ्या बाजूला इकडे विजयाचा संताप होत असतो. विजया म्हणत असते, ती ऊर्जा शिंदे मला माझ्या नजरेसमोरसुद्धा नको आहे, नकोच आहे मला ती मुलगी ह्या घरात. आणि त्यात तुमच्या आईसाहेबांनी आता फरमान काढलेलं आहे की त्या मुलीला पारंपरिक दागिने द्यायचे आहेत म्हणून. एक काम करा, तिचं लक्ष्मीपूजनच करून घ्या ना. त्याबरोबर मग आता विजया ही दागिने काढते. त्याबरोबर मग हर्षवर्धन हा विजयाला हाताला धरतो आणि म्हणत असतो, विजया थांब. विजया, काय सुरू आहे तुझं हे सगळं? ठरलं आहे ना आपलं की काही दिवसांपुरतं आपण फक्त हे सगळं ढोंग करणार आहोत, नाटक असणार आहे. मग तरीही तू असं कसं काय वागू शकतेस? विजया म्हणत असते, अहो तुम्हाला मी सांगितलं ना मला नाटक वगैरे जमणार नाही म्हणून. हर्षवर्धन म्हणतो, विजया तुला कळत कसं नाही आहे? विजया म्हणते, तुम्हाला कळत नाही आहे. हर्षवर्धन म्हणतो, अगं तिला घरातनं बाहेर मी काढणारच आहे. विजया म्हणते, मग जर घरातनं बाहेर तिला तुम्ही काढणारच आहात तर मग मुळात ही सगळी नाटकं करण्याची आपल्याला गरजच काय? गरजच संपते ना. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, नाही विजया, गरज आहे. हे बघ, आज शौर्यने मला ज्या पद्धतीने मिठी मारली ते तू बघितलं होतंस ना. विजया ही हर्षवर्धनकडे फक्त बघत राहते. हर्षवर्धन म्हणत असतो, हे बघ विजया, एक गोष्ट लक्षात ठेव, शौर्याला असं कधीही वाटता कामा नये की आपण त्याच्या बायकोबरोबर काहीही चुकीचं केलं आहे किंवा आपण त्याला फसवतोय. जर शौर्याला हे जाणवलं ना तर मात्र तो आपल्यापासून तुटेल आणि मी हे सहन नाही करू शकत विजया की माझा मुलगा माझ्यापासून लांब होईल. त्यावर विजया म्हणत असते, मला मुळात ती मुलगी त्याची बायको म्हणून मान्यच नाही आहे. अहो आपण एवढ्या लाडाकोडाने आपल्या मुलांना मोठं करायचं आणि नंतर कुठलं तरी मुलीच्या हातात त्यांना सोपवून मोकळं व्हायचं नाही. मुळात हे मला मान्यच नाही आहे. समजलं का तुम्हाला? मला नाही जमणार आहे. त्याबरोबर मग हर्षवर्धन म्हणतो, विजया हे बघ, असं काहीही करायचं नाहीच आहे आपल्याला. मी आहे ना, मी म्हटलं ना तुला की मी कुठल्याही परिस्थितीत ऊर्जा आणि शौर्याला एकत्र नाहीच राहू देणार आहे. फक्त 10 दिवसांचा प्रश्न आहे हा. 10 दिवसांनी मी त्या मुलीला ह्या घरातनं कायमची बाहेर काढणार आहे. हे बघ, आता परवा कोर्टात केसची हिअरिंग आहे. उद्याचा शेवटचा दिवस त्या ऊर्जेच्या हातामध्ये आहे. या लग्नाच्या गडबडीत वगैरे तर मला वाटतं तिच्या हे लक्षातही नसेल की कोर्टात तिची हिअरिंग आहे. आणि जरी तिची तारीख आहे हे लक्षात असलं तिला तरीसुद्धा ती नेमकं आता काय करते, काय नाही करत, ह्या केसच्या बाबतीत तिचं काय प्लॅनिंग आहे, काय स्ट्रॅटेजी आहे, ह्या गोष्टींवरती माझी बारीक नजर राहू शकते. जहागीरदारांची सून ती झाली आहे पण त्यामुळे तिला घरातनं बाहेर नाही पडता येणार. त्यामुळे मला मदत होईल. त्याबरोबर मग आता विजया म्हणते, या सगळ्याचा आणि तुमच्या केसचा काय संबंध? हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या मुलाच्या आयुष्यात तुम्ही तुमची केस मध्ये मध्ये आणू नका. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणत असतो, विजया नाही, मी शौर्याला काहीही त्रास होऊ देणार नाही आहे. आणि एकदा का ह्या केसचा निकाल लागला ना की त्या मुलीला ह्या घरातनं बाहेर काढणं मला सहज सोपं होईल. विजया, तू फक्त माझी साथ दे बास, बाकी काही नको करूस तू. मला तुझ्या साथीची खूप गरज आहे. तू जर मला साथ दिलीस ना तर मी खरं सांगतोय, मी अगदी 10 दिवसात त्या मुलीला घरातनं बाहेर काढू शकेन. पण जर तू सोबत असशील तर आणि तरच. विजया प्लीज मला मदत कर, आपल्या शौर्यासाठी, आपल्या मुलासाठी. जर आपण हे सगळं नाही ना केलं तर शौर्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल राग राहील. शौर्याला मला असंच वाटून द्यायचं आहे की आपल्या आईवडिलांनी आपल्याला कायम साथ दिली, आपले आईवडील आपल्या कायम सोबत होते, आपल्या पाठीशी होते.
कळतंय का तुला? मला ना शौर्याच्या नजरेत आपल्याबद्दल राग नाही बघायचा आहे. त्यावर विजया म्हणत असते, हो का? असं वाटतंय का तुम्हाला? त्याबरोबर मग हर्षवर्धन म्हणत असतो की हो, मला असंच वाटतंय की आपल्या मुलाच्या मनात आपल्याबद्दल प्रेम असायला हवं. त्यावर मग विजया म्हणते, ठीक आहे, चालेल, करेन मी तुमची मदत, पण मी त्या मुलीला माझ्या शौर्याची बायको म्हणून कधीच स्वीकारणार नाही. माझ्या मुलाच्या बायकोचा दर्जा मी तिला कधीच देणार नाही. मी तिला शौर्याबरोबर संसार कधीच करू देणार नाही. 1 दिवसासाठी नाही, 10 दिवसासाठी नाही, कधीच नाही. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता सगळेजण बसलेले असतात. तर तीर्था ही ऊर्जाला म्हणत असते, ऊर्जा वहिनी. त्याबरोबर मग आता लगेच सोनल म्हणते, ए तीर्था तू थांब गं. अरे दादा, तू पहिले तर आमची ओळख करून दे. असा कसा रे तू? त्याबरोबर मग आता शौर्य म्हणतो, हो ओळख करून देतो. तर ऊर्जा, ही माझी सगळ्यात डॅम्बिस बहीण सोनल आणि ही आमची ऊर्जा. काय? त्याबरोबर सोनल म्हणते, दादा अशी ओळख करून देणार आहेस का तू? जाऊ दे बाबा, तू ओळखच करून देऊ नकोस मग. त्याबरोबर मग ऊर्जा लगेचच तिला म्हणते, अगं नाही गं, डोंट वरी, मी काही त्याचं सगळंच बोलणं मनावर नाही घेत. त्याबरोबर लगेचच आता इकडे तीर्था तिला म्हणत असते, हां मग हे चांगलं आहे, तू दादाचं बोलणं ना मनावर घेतच जाऊ नकोस ऊर्जा वहिनी. त्यावर शौर्य म्हणतो, आणि हो, ही जी मध्ये मध्ये बोलते ना, ती माझी सगळ्यात आगाऊ बहीण. त्याबरोबर मग लगेचच ऊर्जा म्हणते, आगाऊ नाही, खूप गोड आहेस तू. त्याबरोबर मग आता ऊर्जाने असं म्हटल्यावर लगेचच आता तीर्था म्हणते, बघितलंस ना मी गोड आहे दादा. त्याबरोबर आता ऊर्जा मनात म्हणते, खरंच कसं काय एवढ्या गोड मुलीचं लग्न कुणी त्या विक्रांतबरोबर लावून द्यायला तयार होऊ शकतं? ऊर्जाच्या चेहऱ्यावरचं टेन्शन बघून तीर्था म्हणते, वहिनी काय गं, काय झालं, काही टेन्शन आहे का? त्यावर लगेचच आता ऊर्जा नाही म्हणते. तर आदित्य दादा म्हणतो, अगं असं काय करतेस? नंदांना भेटल्यावर कोणालाही टेन्शन येईलच ना काय? त्यावर सगळेच हसतात. मग शौर्य म्हणतो, आणि ही ऊर्जा दिव्या वहिनी. त्यावर मग सोनल आणि तीर्था म्हणते, वा वा दादा, काय ओळख करून दिलीस, शाब्बास. त्यावर लगेचच आता तो म्हणतो, अरे सॉरी, तुम्ही सख्या बहिणी आहात ना, मी विसरलोच होतो. बरं, आणि हा बघ, हा आदित्य दादा. त्यावर मग आता लगेचच ती त्याला म्हणते, हाय आदित्य भाऊजी. त्यावर आदित्य म्हणतो, हे बाई, भाऊजी नको गं, मला एकदम फार बाबा आझमच्या जमान्यात गेल्यासारखं वाटतंय. तू मला आदित्यच म्हण, काही हरकत नाही माझी. त्याबरोबर आता दिव्या म्हणते, कशाला? त्यापेक्षा तू त्याला जिजू म्हण. त्याबरोबर लगेचच आता ऊर्जा म्हणते, दादा म्हटलं तर चालेल? त्यावर मग आदित्य म्हणतो, हो चालेल, म्हण तू दादा. त्याबरोबर आता त्या ठिकाणी आता आईसाहेब आणि विजया येतात. विजया आईसाहेबांना म्हणते, आईसाहेब, हा बघा, मी हा दागिना हिला देण्यासाठी काढून ठेवला, एकदा तुम्ही बघता का? आईसाहेब म्हणतात, तू काढला आहेस ना विजया, मग ठीकच असेल. बरं, बाकीचे दागिने? त्याबरोबर विजया म्हणते, रूममध्ये आहेत. आईसाहेब म्हणतात, ठीक आहे, झालं तर मग. त्याबरोबर इकडे आता मग हर्षवर्धन म्हणत असतो, तुझा एवढा संताप का होतोय विजया? विजया म्हणत असते, कारण मला त्या मुलीला आपला दागिना देऊन चालणारच नाही आहे. मी नाही बघू शकत त्या परक्या मुलीला माझी इच्छा नसताना आपले दागिने मिरवताना. त्याबरोबर मग आता नंतर ऊर्जाला लगेचच आता इकडे विजया दागिना देते. मग आईसाहेब म्हणतात, आता तिची ओटी भर. मग विजया ओटी भरायला पुढे वाकत असते. इतक्यात तिच्या हातातलं ओटीचं साहित्य खाली पडतं आणि विजया चक्कर येऊन कोसळते. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. धन्यवाद.